नाम विश्रुतं तेषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतं च अद्वैतभावपटुता हितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव। श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। जगद्गुरु आद्य श्री शंकराचार्य हे सद्गुरूच्या आज्ञेवरून गोविंदनाथांची आज्ञा शिरसावंद्य करून यतींद्र शंकर काशीपुरीला आले आणि काशीपुरीमध्ये आपले जगदोद्धाराचे कार्य आरंभिले। त्या ठिकाणी अरुणाचा अवतार आचार्य शंकराचे शिष्यत्व पत्करण्यासाठी आले होते। त्याला त्यांनी संन्यास दीक्षा दिली आणि त्यांचे नाव सनंदन असे ठेवण्यात आले। आनंदगिरीसारखे इतर देवतांचे अंश सुद्धा आता शंकराचार्यांच्या भोवती गोळा झाले व त्यांनी आचार्याचे शिष्यत्व पत्करले। हे जन्मतःच विरक्त होते। एकदा शिष्यांना बरोबर घेऊन आचार्य मध्यान्ह समयी गंगेवर स्नानाला गेले असता 4 भीषण श्वान बरोबर घेतलेला एक अंत्यज आपला मार्ग अडवून उभा आहे। श्वान म्हणजे कुत्रे। 4 कुत्रे घेऊन एक अंत्यज आपला मार्ग अडवून उभा टाकलेला आहे असं आचार्यांनी पाहिलं। आचार्य त्या अंत्यजाला दूर हो असे म्हणाले तेव्हा तो अंत्यज म्हणाला, तुला ज्ञानाचा गंध सुद्धा दिसत नाही। संन्यासाचा नुसता वेश करून लोकांना फसवतोस असे दिसते। या देहाला जर तू जा म्हणत असशील तर मग देही जो आत्मा त्याने शरीराचा त्याग करावा असे तुझे म्हणणे आहे का? या देहाला जर, कारण प्रत्येक आत्म्याच्या ठिकाणी ब्राह्मण आणि चांडाळ हा भेद करणे युक्त आहे का? मी शुचिर्भूत ब्राह्मण आहे, तू चांडाल आहेस, तेव्हा तू दूर हो असा आग्रह धरणे मिथ्या आहे। शरीराच्या आतमध्ये जो आत्मा आहे त्याला तू विसरलेला दिसतोस। जो अचिंत्य आहे, जो अव्यक्त आहे, जो अनादि आहे, जो अनंत आहे, त्याच्या विमल स्वरूपाच्या मोहामुळे तुला विसर पडलेला दिसतो। विद्या संपादन करून सुद्धा जनसंग्रह करण्याची तुच्छ इच्छा तुझ्याजवळ दिसते आणि म्हणून तू मला जा असे म्हणतोस। असे म्हणून तो अंत्यज स्वस्थ बसला। तेव्हा आचार्यांनी त्याला उत्तर दिले, तू अंत्यज आहेस या बुद्धीचा मी त्याग करतो। तुझ्या बोलण्यावरून तू आत्मवेत्ता दिसतोस आणि तो मला वंदनीय आहे। जो आत्मवेत्ता आहे तो जन्माने जरी अंत्यज असला तरी तो दिव्य आहे आणि तो मला वंदनीय आहे अशी माझी दृढ निष्ठा आहे। आचार्य असे बोलत आहे तोच अंत्यजाचे ते रूप नाहीसे झाले आणि साक्षात धुर्जटी आचार्यांना समोर दिसू लागले। हे शंभो, देहदृष्टीने मी तुझा दास आहे, आचार्य त्यांना सांगायला लागले। जीवदृष्टीने मी तुझा अंश आहे। ममय वंशो जीवलोके जीवभूता सनातनः। आणि आत्मदृष्टीने जे तू आहे तोच मी आहे। तत्वम असी, ते ब्रह्म तू आहेस असा माझ्या बुद्धीचा निश्चय आहे असं आचार्यांनी धुर्जटीला सांगितले। आचार्यांचे हे बोलणे ऐकून धुर्जटी म्हणाला, व्यासासारखा तू पण माझ्या अनुग्रहाला पात्र आहेस। धुर्जटी म्हणजे महादेव। आता तू ब्रह्मसूत्रावर भाष्य रचना कर असे बोलून महादेव अंतर्धान पावले। आचार्यांनी ब्रह्मसूत्रावर भाष्य रचले, त्याचप्रमाणे उपनिषद यांच्यावर सुद्धा भाष्य रचले। विष्णू सहस्त्र नामावर टीका लिहिली आणि मग श्रीमद भगवद्गीतेवर त्यांनी भाष्य लिहिले। मग सनद सुजातीय, उपदेश साहस्त्री, विवेक चूडामणी इत्यादी अनेक वेदांतपर ग्रंथाची रचना आचार्यांनी केली व याशिवाय अनेक स्तोत्रांची सुद्धा त्यांच्या हातून रचना झाली। एकदा आचार्य आपल्या शिष्यांना शारीरिक
भाष्याचा पाठ देत असताना एक वृद्ध ब्राह्मण तिथे आला व त्याने तू कोण आहेस व काय शिकवत आहेस असा प्रश्न विचारला असता शिष्याने उत्तर दिले, हे आमचे आचार्य भाष्यकार जगद्गुरु शंकराचार्य आहे आणि आम्हाला शारीरिक सूत्रातील भाष्याचा पाठ शिकवत आहे. हे ऐकल्यावर तो ब्राह्मण आचार्यांना म्हणाला, जर तुम्ही भाष्यकार असाल तर एक सूत्र म्हणून दाखवा आणि त्याचा अर्थ मला सांगा. तेव्हा आचार्य म्हणाले, सूत्रार्थ जाणणाऱ्या गुरूंना नमस्कार असो. कारण तुम्हाला इच्छा झाली ना सूत्र ऐकण्याची, त्याचा अर्थ ऐकण्याची इच्छा झाली. मी सूत्रे जाणतो असा मला जरी अभिमान नसला तरी आपण म्हणता त्याप्रमाणे मी करून दाखवतो. मग त्या ब्राह्मणांनी अनेक प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांची उत्तरे आचार्यांनी दिली. आचार्यांनी मान वर करून पाहिली, कारण खाली पाहून बोलू लागले ना, व व्यासांना ओळखले व त्यांचा यथोचित आदर सत्कार केला. कारण ते ब्राह्मणाच्या वेशात महर्षी व्यास आले होते, आचार्यांची परीक्षा घेऊ लागले. व्यास आचार्यांना म्हणाले, तुमचे हे भाष्य पाहून मी संतुष्ट झालो आहे, तरी आता तुम्ही या ज्ञानाचा सगळीकडे प्रसार करावा. तेव्हा आचार्य म्हणाले, आपण मागे आज्ञा दिल्याप्रमाणे मी भाष्यांची रचना केलेली आहे. आता माझे आयुष्य संपलेले आहे. तेव्हा मी आता 2 घटकामध्ये मणिकर्णिकेमध्ये या शरीराचा त्याग करणार आहे. यावर व्यास म्हणाले, असे करू नका. अजून या विद्येचा प्रसार सगळीकडे करावयास काही वर्ष लागतील. तेव्हा तुम्ही आणखी 16 वर्ष या पृथ्वीवर वास करा आणि हे आत्मज्ञान प्रसारण करण्याचं कार्य करा. आचार्यांनी ते म्हणणे मान्य केल्यावर द्वैपायन व्यास अंतर्धान पावले. मग आचार्य दिग्विजय करावयास निघाले. वाटेमध्ये प्रयागजवळ कुमारील भट्ट आपल्या व्रताच्या पालना प्रित्यर्थ तुषाग्नीमध्ये स्वतःला दहन करून घ्यावयास निघाले होते. त्यांची गाठ पडली आचार्यास. आचार्यांनी त्यांना आपल्या भाष्यावर वार्तिक लिहिण्याची विनंती केली आणि म्हणाले, तुम्ही स्वतःला जाळून घेतले म्हणजे मग मी कमंडलूतील पाण्याने जिवंत करेन, म्हणजे व्रतभंगाचे पाप तुम्हाला लागणार नाही आणि माझ्या भाष्यावर तुम्ही वार्तिक पण सुद्धा लिहाल. यावर कुमारील भट्ट आचार्यांना म्हणाले, मला परलोक गमनाची परवानगी द्या आणि म्हटल्याप्रमाणे तुम्ही करू शकाल याबद्दल मला शंका नाही, पण तुमचे कार्य मंडन मिश्राकडून होऊ शकेल. काहीही उपाय करून त्याला वश करून घ्या म्हणजे झाले. हे आचार्य, तुम्ही साक्षात विश्वनाथ आहात, तेव्हा तुमच्या समक्ष मला या तनूचा त्याग करू द्या. कुमारील भट्टास ब्रह्मोपदेश करून त्यांच्या विष्णुलोक गमनानंतर आचार्य आकाश मार्गाने मंडन मिश्रा राहत होते त्या माहिष्पती नगरीला आले. तेथे आल्यावर मंडन मिश्रांचे पंडिताचे घर कोठे आहे अशी चौकशी केली. अशी चौकशी केली असताना ज्या घराच्या दारातील पोपट जग हे ध्रुव आहे का अध्रुव आहे अशी चर्चा करताना दिसेल ते घर मंडन मिश्रांचे आहे असं समजावं. आणि असं घर मग आचार्यांनी मिळालं असे कळले तेव्हा, कारण त्या घराजवळ आल्यानंतर मंडन मिश्र श्राद्धाला बसले आहेत असे कळले तेव्हा आचार्यांनी आकाश मार्गाने घरात प्रवेश करून घेतला. श्राद्ध चालू असताना संन्यासाचे हे मध्येच विघ्न आलेले पाहून पंडित महाराज रुष्ट झाले. यामुळे मंडन मिश्राचा आणि आचार्यांचा जो संवाद झाला त्यामध्ये प्रश्नाचा मुद्दाम वेगळा असा अर्थ लावून आचार्यांनी दिलेल्या वाकड्या उत्तराबद्दल प्रसिद्ध आहे. आचार्य आणि मंडन मिश्रीमध्ये झालेला वाद. कारण मंडन मिश्रींचा महत्त्वाचा मुद्दा होता की कर्मानं मोक्ष होतो आणि आचार्यांचा मुद्दा होता की ज्ञानानं मोक्ष होतो. मग आचार्यांना कर्माचं खंडन करायचं होतं आणि अद्वैत मत प्रस्थापित करायचं होतं. म्हणून हा आता वाद पुढे दोघांच्या मध्ये वाद व्हायचा असे ठरवले. वादाचा निर्णय मंडन मिश्राच्या बायकोने द्यावा असे पण ठरले, कारण ती साक्षात सरस्वती देवी होती असे आचार्य जाणत होते. वाद करताना आचार्यांनी व मंडन मिश्रांनी दोघांनी प्रतिज्ञा केल्या. आचार्यांनी प्रतिज्ञा अशी केली की वादामध्ये माझा पराजय झाला
तर संन्यास दर्शक अशी कशाय वस्त्रे वापरण्याचे सोडून देऊन मी शुभ्र वस्त्रे परिधान करू लागेल. आणि मंडन मिश्रांनी अशी प्रतिज्ञा केली की जर मी वादामध्ये हरलो तर संन्यास ग्रहण करेल, गृहस्थाश्रमाचा त्याग करेल. मंडन मिश्रांच्या बायकोने वाद करणाऱ्या दोघांच्याही गळ्यात माळा घातल्या व असे सांगितले की जो वादामध्ये हरेल त्याच्या गळ्यातील माळ प्रथम सुकून जाईल. बऱ्याच दिवसांच्या वादानंतर आचार्यांनी मंडन मिश्राला निरुत्तर केले आणि मंडन मिश्राच्या गळ्यातील माळ कोमेजून गेली. यानंतर मंडन मिश्राची बायको आचार्याकडे वळून म्हणाली, पूर्वी अतिशय राग आल्यामुळे दुर्वास ऋषींनी मला शाप दिला होता. त्या शापाच्या प्रभावामुळे मी पृथ्वीवर आले आणि आता या शापाची अवधी सरला आहे आणि आता मी निजधामाला जाते. पण आचार्यांनी तिला तसे जाऊ दिले नाही. पराभूत झालेल्या मंडन मिश्रांनी आचार्यांना आणखी काही शंका विचारल्या आणि त्या शंकाचे पण आचार्यांनी निवारण केले. यानंतर मंडनाची पत्नी आचार्यांना म्हणाली, आपण मंडन मिश्राला समग्र जिंकले आहे असे समजू नका, कारण मी त्यांचा अर्धा भाग आहे, अर्धांगिनी आहे. अर्धनारी नटेश्वर म्हणजे शिव आणि शक्तीचा अवतार आहे. प्रकृती आणि पुरुषाचं हे मिलन आहे. म्हणून तेव्हा मला जिंकल्याशिवाय तुम्हाला मंडन मिश्राला आपला शिष्य करू नका. तुम्ही जरी सर्वज्ञ असलात तरी सुद्धा मला तुमच्याशी वाद करावयाचा आहे. असे तिने म्हटल्यानंतर मग सरस्वती आणि आचार्य यांच्यामध्ये वाद सुरू झाला. 17 दिवस हा वाद चालला. किती दिवस? 17 दिवस. सरस्वती माता आणि आचार्य जगद्गुरु शंकराचार्य यांच्यामध्ये 17 दिवस वाद चालला. मग तिने आचार्यांना कामशास्त्राविषयी काही प्रश्न विचारले. तेव्हा आचार्य विचारात पडले. या प्रश्नांचे उत्तर न द्यावे तर अल्पज्ञता पदरी येते. बरं, उत्तर द्यावे तर ब्रह्मचर्याश्रमातून एकदम संन्यास ग्रहण केलेल्या माणसाला ते शोभत नाही. तेव्हा आचार्यांनी या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी 1 महिन्याची मुदत मागितली. सरस्वतीने हसत हसत ती मुदत दिली. मग आचार्यांनी योग बळाने आकाश मार्गाने शिष्यासगट गमन केले. निर्जल देशातील अमरुक नावाचा एक राजा नुकताच मरण पावला होता. त्यांच्या शरीरात आचार्यांनी योग बलाने प्रवेश केला आणि आपल्या शरीराचे रक्षण करण्याची आपल्या शिष्यांना आज्ञा दिली. आचार्यांनी त्या राजाच्या शरीराच्या आधाराने सरस्वतीच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी जे अनुभव घ्यावयास पाहिजे होते ते घेतले. अपसूक राजा जिवंत झालेला पाहून त्यांच्या मंत्र्यांना थोडे आश्चर्य वाटले व जिवंत झाल्यानंतरचे त्या राजाचे वर्तन आणि पूर्वीचे वर्तन यामध्ये त्यांना फरक वाटल्यामुळे त्या मंत्र्यांनी असा विचार केला की कोणीतरी योग्याने राजाच्या शरीरामध्ये प्रवेश केल्यासारखा दिसतो. तेव्हा त्या योग्याच्या शरीराचा आपण नाश केला म्हणजे त्या योग्याला राज्याच्या शरीरामध्ये राहावे लागेल, राजाच्याच शरीरामध्ये त्याला राहावं लागेल आणि त्याने आपल्यावर राज्यकारभार जो सोपवला आहे तो तसाच आपल्याकडे राहील. इकडे महिन्याची मुदत संपत आली असे पाहून आचार्य शिष्य सुद्धा अस्वस्थ झाले होते. ते आचार्यांना शोधित हिंडत होते. अपसूक राजा एकाएकी जिवंत झाला ही कथा त्यांच्या कानावर आली आणि तेव्हा आपल्या आचार्यांनी या शरीरामध्ये प्रवेश केला असावा असा विचार करून गायकांचा वेश धारण करून ते त्या राजाच्या दरबारी आले. त्यांनी आचार्यांना राजाचे शरीर सोडण्याची वेळ आली आहे अशी सूचना गाणे म्हणत म्हणत दिली. गायन करत करत दिली नाही. याच सुमाराला मंत्र्यांच्या सेवकांनी आचार्यांचे शरीर शोधून काढले होते व त्या शरीराला अग्नी देत होते. तेवढ्यात आचार्यांनी स्वशरीरामध्ये प्रवेश केला आणि नरसिंह रूपाचे स्मरण करून अग्नी शांत केला व परत मंडन मिश्राच्या ग्रहाप्रती आले. त्यांना आलेले पाहून मंडन मिश्रांची भार्या म्हणाली, तुम्ही मला वादात जिंकले आहे, आता मी निजधामाला जाते. जाता जाता आचार्य तिला म्हणाले, हिरण्यगर्भाच्या उदरातून आपण दोघेही निघालेलो आहोत. तेव्हा तू माझी सहोदरा आहेस, तेव्हा मी स्थापन केलेल्या पीठामध्ये तू वास करावा.
सरस्वतीने पण तथास्तु म्हटले आणि ती अंतर्धान पावली. मंडन मिश्रांनी आचार्यापासून संन्यास दीक्षा घेतली. आता त्यांचे नाव सुरेश्वराचार्य झाले. आता यानंतर हस्तमलक या शिष्याची कथा आलेली आहे. या ठिकाणी त्यांना आणखी एक मोठा शिष्य प्राप्त होणार होता. प्रभावकर हा एक ब्राह्मण होता. त्याला एक मुलगा होता, परंतु तो मुका होता. तो निर्बुद्ध असावा असे लोकांना वाटे, परंतु शंकरांना तो योगी असावा असे वाटले. हा मुलगा असा कसा, केव्हापासून झाला असे प्रश्न त्यांच्या आईवडिलांना विचारण्याऐवजी त्यांनी सरळ त्या मुलालाच प्रश्न केला, हे मुला तू कोण आहेस? कस्त्वम शिशो कश्य कुतोसी गंतः किन्नाम ते त्वम कुतागतोसी. असा प्रश्न आचार्यांनी केला. तुम्ही कोण आहात, कुठून आलात, कुठं जाणार आहात? त्यावेळेस हस्तामलकांनी उत्तर दिलं. 12 वर्षानंतर उत्तर दिलेलं आहे, कारण ब्राह्मणत्व सिद्ध करण्यासाठी मुंज करावं लागतं आणि मुंज करण्याच्या आधी गायत्री मंत्राचा उच्चार करावा लागतो. आता हा मुलगा बोलतच नाही, खात नाही, पित नाही, मग कसं आता हो? गायत्री मंत्राचा उच्चार केल्याशिवाय मुंज होणार नाही. मुंज झाल्याशिवाय ब्राह्मणत्व सिद्ध होणार. मग इतक्यामध्ये 12 वर्षांचा अवधी लोटल्यानंतर आचार्यांची पहिल्यांदाच भेट झाली. पहिल्यांदाच प्रश्न केला आचार्यांनी, तुम्ही कोण आहात? त्यावेळेस हस्तामलक सांगतात, न हम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रः. मी मनुष्य नाही, मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय नाही, मी वैश्य नाही, मी शूद्र नाही, मी गृहस्थी नाही, वानप्रस्थी नाही, ब्रह्मचारी नाही, तर मी कोण आहे? सनित्योपलब्धी स्वरूपोहम आत्मा. मी नित्य उपलब्ध असलेला परमात्मा आहे. असं प्रत्यक्ष दैवी शक्ती प्राप्त असलेला गुरुचा योग्याने मौन सोडावे म्हणून ज्या ठिकाणी तिष्ठत राहून प्रश्न विचारित आहे त्या स्थानापेक्षा अधिक पवित्र स्थान कोणते असू शकेल? आणि त्या योग्याचे मौनही असे कायम राहील. तो तथाकथित मुका उतरला, मी नित्य चैतन्य स्वरूप आत्मा आहे. निर्जीव जड वस्तू नव्हे, कारण हे शरीर, हे श्वास, हे इंद्रिय, हे मन, हे जग, हे सगळे निर्जीव आहेत, जड आहे. आणि याला जाणणारी चेतन दिव्य शक्ती आपण आहोत. म्हणून या बालकानं मी नित्य चैतन्य स्वरूप आत्मा आहे असं उत्तर दिलं. आणि गुरुच्या आशीर्वादामुळे मुका आणि निर्बुद्ध मानला गेलेला तो मुलगा फार मोठा साधू आहे हे दिसून आले. गुरूंना अतिशय आनंद झाला. त्याला त्यांनी आपल्या शिष्य बनविले आणि या शिष्याचे नाव हस्तामलक असे नाव दिलेले आहे. आता 4 धर्मपीठांची स्थापना कशी झाली? शंकराचार्यांच्या जीवनातील नंतर महत्त्वाची घटना म्हणजे त्यांचे शृंगेरीतील आगमन होय. कर्नाटकातील तुंगभद्रा नदीच्या काठी शृंगेरी गाव वसलेले आहे. ते अतिशय रम्य ठिकाण आहे. प्राचीन काळी विभंडक, ऋष्यशृंग आणि इतरांनी तेथे आपली साधना सुरू केली. तेव्हापासून ते अतिशय पवित्र स्थान म्हणून नावारूपाला आले. त्या स्थानाचे महात्म्य आणि पावित्र्य पाहून शंकराचार्यांनी आपले पहिले वेदांत ज्ञानपीठ शृंगेरी स्थापन केले. ह्या शृंगेरीला त्या ठिकाणी विद्येची देवता श्री शारदा देवी हिची प्रतिष्ठापना करण्यात आली. शारदा पीठाचे अध्वर्यू म्हणून सुरेश्वराचार्यांची नेमणूक करण्यात आली. शंकराचार्यांच्या दृष्टिकोनातून संपूर्ण भारतभूमी ही पवित्र भूमी आहे. तिचे कल्याण आणि ऐक्य धर्माधिष्ठित आहे. या ऐक्यासाठी भारतभूच्या 4 कोपऱ्यात 4 धर्मपीठे स्थापन करावीत आणि त्याद्वारे वेदांत तत्वज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करावा अशी त्यांची योजना होती. शारदा पीठाची स्थापना हे त्या दृष्टीने उचललेले पहिले पाऊल आहे. शारदा पीठाची स्थापना पूर्वेकरिता जगन्नाथपुरी जेथे गोवर्धन पीठ स्थापन करण्यात आलेले आहे. पूर्वेला जगन्नाथपुरी आहे आणि तिथं गोवर्धन पीठ स्थापन करण्यात आले. पश्चिमेकरिता द्वारकेला कालिंका पीठ स्थापन करण्यात आले आणि बद्री केदाराला उत्तरेसाठी ज्योतिपीठ स्थापन करण्यात आले. या पीठांना आमनाय पीठे म्हणून संबोधण्यात येते. आता यांनी अनुयायांना दाखवलेला मार्ग याच्याबद्दल माहिती सांगतात.
श्रृंगेरीला असताना गिरी नावाच्या शिष्यावर गुरुप्रसाद कसा करण्यात आला ती हकीकत अतिशय रोचक आहे. गिरीला वेदांत तत्वज्ञानाचे सार समजाविणे अतिशय कठीण कर्म आहे असे गिरीच्या इतर सहाय्यक होते त्यांना वाटत होते. एकदा प्रवचन देते समयी शंकराचार्य म्हणाले, आपण थोडा वेळ गिरीची वाट पाहू. त्यावर दुसरा शिष्य म्हणाला, महाराज आपण गिरीची वाट कशाला पाहायची, समोरची ही भिंत सुद्धा गिरीपेक्षा अधिक बुद्धिमान आहे. ही भिंत इतका तो निर्बुद्ध आहे. जो गुरुचरणी भक्तिभावाने लीन आहे अशा शिष्याची अशी टिंगल उडवली जात आहे हे पाहून शंकराचार्य अत्यंत व्यथित झाले, दुःखी झाले. ते त्या शिष्याला म्हणाले, तुला गिरी संबंधी आणि त्याच्या आध्यात्मिक प्रगती संबंधी काय माहिती आहे? तो त्याचे सामर्थ्य लवकरच प्रगट करेल. गिरी मात्र मनात नेहमी असा विचार करी की आपल्या गुरूंना आपली गुणवत्ता माहीत असतेच, तेवढे पुरेसे नाही का? गुरुची सेवा करीत राहावं. त्या दिवशी नेहमीप्रमाणे गिरी उशिरा आला आणि त्याने गुरूंना वंदन केले. आचार्यांनी त्याला हसून म्हटले, हे पहा गिरी, तू आज आत्मा आणि त्याचे स्वरूप यावर प्रवचन द्यावे. आम्ही सर्व त्यासाठी तुझी वाट पाहत आहोत. हे गुरूंची जशी आज्ञा होती तसे तो त्यांचा आशीर्वादही होता. तथा कथित मंद बुद्धी गिरीने त्या दिवशी अत्यंत भक्तिभावाने रसाळ भाषेमध्ये वेदांताचे मर्म त्रोटक वृत्तात निवेदन केले. गुरुला अर्पण करण्याच्या भूमिकेतून त्याने हे निवेदन केलेले आहे. हे व्रत म्हणजे एक अतिशय गुंतागुंतीची कठीण अशी रचना प्रकार आहे. इतर शिष्यांना स्वतः मूर्खपणा समजून आला. त्यांना लक्षात आलं की आपण किती मूर्ख आहोत. त्यांनी आचार्य व गिरी यांची क्षमा मागितली. गिरीमधील सामर्थ्य बघून आचार्यांनी त्या त्रोटकाचार्य ही पदवी बहाल केली आणि त्याचे नाव अजरामर केले. शंकराचार्यांच्या शिष्य वर्गापैकी पद्मदात, सुरेश्वर, हस्तामलक आणि त्रोटक हे अत्यंत महत्त्वाचे प्रमुख असे 4 शिष्य आहेत. या चौघांनी 4 धर्मपीठांचे प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. या चौघांची 4 पीठावर प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली. या श्रृंगेरीला सुरेश्वरांची, कालिका पीठावर पद्मपादाची, ज्योतिपीठावर त्रोटकाची आणि जगन्नाथपुरीला हस्तमलाकाची नेमणूक करण्यात आली. सनातन हिंदू धर्मासाठी यांनी आपले जीवन समर्पित करावे असे आवाहन आचार्यांनी त्यांना केलेले आहे. इकडे आईची सेवा कशी घडली हा विषय आलेला आहे. इकडे मातोश्री आर्यंबाचा अंतकाल आता समीप आल्याची जाणीव शंकराचार्यांना झाली. त्याप्रमाणे ते कालडीला परत आले. तिचा मृत्यूकाल जवळ आला असताना त्यांनी आत्म्याला संजीवन प्राप्त होण्याचे सामर्थ्य ज्यात आहे असे शिव भुजंग स्तोत्र आणि विष्णू स्तोत्र म्हणावयाला सुरुवात केली. तिचा मृत्यू शांतपणे व्हावा आणि तिचा स्वर्गप्राप्ती व्हावी म्हणून त्यांनी प्रार्थना केली. शंकराचार्यांची आई निवर्तली. तिच्या शरीरावर अंतिम संस्कार करावयाचा होता, परंतु त्यांच्या नातेवाईकापेक्षा कुणीही समोर येईना. संन्याशाला कुणाचाही दहन संस्कार करता येत नाही, आपल्या आईवडिलांचाही नाही, परंतु आपल्या आईवर अग्निसंस्कार करणे हे पवित्रच कर्तव्य आहे. हे जाणून शंकराचार्यांनी आईचा देह दहनभूमीवर स्वतःच आणला आणि चितेला अग्नी दिला. यातून त्यांना अपूर्व समाधान प्राप्त झाले. नंतर शंकराचार्यांनी काश्मीरमध्ये असलेल्या शारदा निवास या सर्वज्ञ पीठाला भेट दिली. जो सर्वज्ञ आहे, जो सर्व धर्माचे सार आणि तत्वज्ञान जाणतो, त्यालाच या पीठावर बसण्याचा अधिकार आहे. शंकराचार्यांना आपण सर्वज्ञ आहोत असे प्रदर्शन करावयाचे नव्हते. तेव्हा त्यांनी शारदा निलय हे पीठ सर्व भक्तांसाठी खुले असावे अशी योजना केली. शिवाय काश्मीर म्हणजे भारताचा मुकुटमणीच आहे, म्हणून हिंदू धर्माच्या उत्थानासाठी त्यांनी तेथे जाण्याचे ठरवले. शारदा निवासात प्रवेशासाठी 4 दिशाहून 4 मार्ग आहेत. मोठमोठे विद्वान, व्यासंगी आणि तत्वज्ञ हे ठिकठिकाणाहून तेथे आले होते आणि आपली विद्वत्ता त्यांनी तेथे सिद्ध केली होती. परंतु कुणीही दरवाजातून अजून एकानेही त्या पीठापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला नव्हता. कदाचित
तो दरवाजा दक्षिणेकडील आज शंकराचार्यांचीच वाट पाहत होता. सर्व पंथातले आणि स्तरातले विद्वान लोक शारदा निलयाच्या प्रांगणात आचार्यांचे पाय केव्हा लागतील याचीच वाट पाहत होते. ज्ञान आणि विज्ञानात उत्तम गती असलेल्या या महान द्रष्ट्या विद्वानांना, आचार्यांना जैन, बौद्ध, सांख्य, योग, न्याय आणि वैशेषिक इत्यादी धार्मिक संप्रदायांच्या आणि तत्व प्रणालींच्या विद्वानांशी मुकाबला करावा लागला. तिथं चर्चा करावा लागली. आचार्यांना त्या सर्वांचा तात्विक वादविवादात पराभव केला आणि दक्षिण द्वारातून मंदिरात प्रवेश केला. आचार्य सर्वज्ञ पीठावर आरूढ होण्यासाठी पुढे गेले. विद्येची देवता शारदा हिनेही त्यावेळी त्यांची एक परीक्षा घेतली. आचार्य त्यातही यशस्वी झाले. त्यानंतर शारदा देवीने स्वतः त्यांना आशीर्वाद दिला. त्यांच्या उच्च ज्ञानाची प्रशंसा केली आणि शंकर विजयी हो, शंकरो विजयते असे उद्गार काढले. आचार्यांच्या जीवनातील सर्व संघर्षाची सांगता येथे झाली. सर्वज्ञ पीठावर आरूढ होणे म्हणजे आध्यात्मिक प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर आरूढ होणे होय. वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी यासारखा सर्वोच्च मान प्राप्त होणे ही देव दुर्लभ गोष्ट आहे. शंकराचार्यांनी दाखवलेला मार्ग. आतापर्यंत आचार्यांनी सर्व भारतभर 2दा भ्रमण केले होते. कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि जगन्नाथपुरी पासून द्वारकेपर्यंत, दक्षिणोत्तर आणि पूर्व पश्चिम अशा सर्व तीर्थस्नानांना त्यांनी भेटी दिल्या होत्या. कित्येक मंदिरांचा जीर्णोद्धार केला होता आणि सामान्यांना सन्मार्ग दाखवला. स्वतःच्या जीवनाद्वारे कसे जगावे याचा धडाच त्यांनी लोकांना दिला. ज्ञान, भक्ती आणि विरक्ती यांनी माणसाचे जीवन भारून गेले हेच त्यांना यावरून दिसून येते. त्यांनी अद्वैताचा मार्ग जगाला दाखवला. याचा अर्थ चराचर सृष्टी ब्रह्मरूप असून अंतिमतः एक आहे. हे दृश्य जगत सतत परिवर्तनशील आहे. ही परिवर्तने खरीही नसतात आणि महत्त्वाची सुद्धा नसतात. या सर्व घटनामागे एकच तत्व आहे आणि ते म्हणजे ब्रह्म होय. त्या ब्रह्माला, त्या ईश्वराला सर्व दूर पाहण्याची दृष्टी प्रत्येकाने विकसित करावयास हवी. त्यांचा असा दृष्टिकोन असतो. ते सर्व जगाला आपली मातृभूमी समजतात आणि सर्व मानवांना आपले बंधू मानू लागतात. लोकांना हिंदू धर्म समजावा म्हणून त्यांनी तत्वज्ञानावर पुस्तके लिहिली. त्याचबरोबर मनातील भक्तिभाव जागृत व्हावा म्हणून त्यांनी अनेक स्तोत्र सुद्धा लिहिली. भजगोविंदम नावाचे त्यांचे भजन सर्व भारतभर लोकप्रिय झालेले आहे. जर सर्व ऐहिक दुःखापासून सुटका पाहिजे असेल आणि जर मृत्यूच्या भीतीपासून परावृत्त व्हावयाचे असेल तर त्या गोविंदास भजा असा या भजनाचा मतितार्थ आहे. आता मार्गदर्शक दीप. आचार्यांचे शेवटचे दिवस कुठे व्यतीत झाले हे सांगणे कठीण आहे. अमुक एक महात्मा आमच्याच भागात वास्तव्य करीत होता व त्याने ही भूमी आपल्या वास्तव्याने पावन केली असे सांगण्यात सर्वांनाच साहजिकच आनंद वाटतो. आचार्यांची महासमाधी केदार येथे आहे. या पवित्र ठिकाणी आणि त्यांच्याही पलीकडे आचार्य सदैव आहेत. जर दक्षिणेतील या आचार्यांची समाधी उत्तरेतील केदारला आहे असे म्हटले तर त्याचा अर्थ इतकाच होतो की त्यांच्या व्यक्तिमत्वाचा ठसा सर्व भारतभर पसरला होता. वयाच्या केवळ 32व्या वर्षी श्री शंकराचार्यांची सर्व बंधने तोडली आणि ते ब्रह्मीभूत झाले. सर्वसामान्य माणसाला वयाच्या 32व्या वर्षी केवळ जीवनाचा अर्थ काय हा केवळ प्रश्नच विचारता येतो. परंतु आचार्यांनी मात्र या अल्प काळात सर्व भारताचे धार्मिक व तात्विक प्रबोधन केलेले आहे. आपल्या धर्माचे वैशिष्ट्य प्रकाशात आणले. आपल्या संस्कृतीला एक महत्त्वाचे योगदान करण्यात त्यांनी जीवनाचे सार्थक पाहिले. सर्व भारत एक आहे याची अनुभूती 4 धर्मपीठाद्वारे आणून दिली. अशी दिव्य जीवने नेहमीच दीपस्तंभाप्रमाणे सामान्य लोकांमध्ये मार्गदर्शन करीत असतात. तर अशा पद्धतीनं आचार्यांच्या या जीवनावर आपण एक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि इथून पुढे आचार्यांनी जी रचना केलेली आहे
सद्गुरूच्या प्रश्न विचारण्यावरून तुम्ही कोण आहात, त्यावेळेस आचार्य उत्तर देतात, मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्र जिह्वा न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंदरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानंदरूप शिवोऽहं शिवोऽहं. आचार्यांनी सांगितलेले हे 6 श्लोक आहेत आणि प्रत्येक श्लोकाचं आपण चिंतन करणार आहोत. कारण साधूचं समागम हे फार महत्त्व आहे. शास्त्रामध्ये साधू समागमाला फार महत्त्व आलेलं आहे. कारण श्रीराम गुरु एके ठिकाणी सांगतात, काय सांगतात, गंगा पापम शशीतापम दैन्यं च कल्पतरुस्तथा पापं तापं च दैन्यं च हरेत् साधु समागमा हरेत् साधु समागमा हरेत् साधू समागमा. गंगेच्या पवित्र पाण्यामध्ये स्नान केल्यानं पापाची निवृत्ती होत असते. सूर्याच्या प्रखर शांत किरणामध्ये जर शरीर न्हाऊन निघालं तर तापाची निवृत्ती होत असते. कल्पतरूच्या झाडाखाली जो कोणी बैसला त्याचं दैन्य, दारिद्र्य, गरिबीचं दुःख निवृत्त होत असतं. परंतु ह्या तिन्ही दुःखाची निवृत्ती साधूच्या संगतीत एका क्षणामध्ये दूर होत असते. एवढं साधू समागमाचं महत्त्व आहे. बैसता संताचे संगती कळो आले कमळापती आपुले कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला. अशा आद्य श्रीमद शंकराचार्यांचं जे मनोगत आहे, ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराहा, हा वेदांताचा मुख्य सिद्धांत आचार्यांनी प्रस्थापित केलेला आहे. आणि आता उद्यापासून प्रत्येक श्लोकाचं चिंतन चालू होणार आहे. आणि मध्ये मध्ये आपण त्यांनी काही ज्या कथा सांगितलेल्या आहेत त्यावर सुद्धा एखाद्या वेळेस प्रकाश टाकणार आहोत. राहिलेला भाग आपण नंतर. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव